पहिल्यापासून आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य शाखा सांगलीच्या वतीनं युनियन बँक शाखा अंकलीतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर जो अन्यायकारक कृतीतून जो त्यांना सेवेतून कमी केलेला आहे त्या विरोधात त्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होतं आणि 9 डिसेंबर 2025 पर्यंत 14 दिवस झाल्यानंतर देखील या ठिकाणी बँकेने कोणतीही बजाची भूमिका घेतली, कोणतीही नोंद घेतली नसल्यामुळे 10 डिसेंबर 2025 मानवी हक्क दिनापासून या ठिकाणी ऋषिकेश राजू कांबळे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते आणि आमरण उपोषणाला बसले असताना आज गेले 6 दिवस ते आमरण उपोषण करत आहेत आणि 6व्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय तळेकर साहेब, कोल्हापूर रिजनल ऑफिसचे गुरप्रीत सिंग साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अंकली शाखेचे मॅनेजर आणि आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कांबळे साहेब, महावीर तात्या कांबळे साहेब आणि संपूर्ण अंकली ग्रामस्थांचे काही सन्माननीय व्यक्ती आमचे कोलप साहेब, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काही तडजोडी करण्यात आल्या, काही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करण्यात आलं की आंदोलन स्थगित करावं. परंतु या ठिकाणी वंचित बहुजन माताडी युनियनच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो, आज जे काय आमरण उपोषण सुरू आहे त्या आमरण उपोषणाच्या काळामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये आमचा समाज बांधव ऋषिकेश कांबळे या ठिकाणी न्यायासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला जो बसलेला आहे, कडाक्याची थंडी खूप असल्यामुळे त्याच्या आरोग्याला कुठेतरी बाधा येत असल्याने, त्याला कुठेतरी जीविताला धोका होत असल्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत. याचा अर्थ आंदोलन अजून संपलेलं नाही. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा वंचित बहुजन माताडी यांचं आंदोलन सुरूच राहील एवढे या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी सहकार्य करणारे आमचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक मान्य तळेकर साहेब आणि गुरप्रीत सिंग साहेब यांचे सर्व टीम यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी अंकली ग्रामस्थांचे काही सन्मान्य व्यक्ती या ठिकाणी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि फुलेशाह आंबेडकर चळवळीतील सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पण या ठिकाणी एवढंच परत एकदा इशारा देतो की या ठिकाणी आंदोलन जरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन स्थगित केलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही. आंदोलन हिच्या पुढेही देखील तीव्र आंदोलन असेल. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच असेल. या ठिकाणी एवढं बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.